नेमळे येथील श्यामसुंदर मालवणकर यांच्या वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर 69 लाख रुपये बेकायदेशीर वसुली कारवाई नोटीस फायनान्स कंपनीने बजावल्याने त्याविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने आज सावंतवाडी येथील कार्यालयासमोर धरणे निदर्शने आंदोलन छेडण्यात आले। यावेळी फायनान्स कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच श्यामसुंदर मालवणकर यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असून त्याची उत्तरे फायनान्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी केली। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। दरम्यान त्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत जून 2025 पर्यंत यावर तोडगा काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट करंदीकर यांनी दिली। यावेळी महाराष्ट्र लोकाधिकार समिती संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, कार्याध्यक्ष योगेश वाघमारे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोकरे, जिल्हा संघटक राजेश माने, जिल्हा उपसंघटक संजय पवार, जिल्हा सचिव योगिता राणे, उपाध्यक्ष कणकवली समीर आचरेकर, सचिव कमलेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विवेक नाईक, महिला संघटक कोमल केसकर, महासचिव साधिका डोगरकर, महिला उपसंघटक वैष्णवी गोयेकर, स्वाती तळवडेकर, पूजा आचरेकर, रश्मी दाभोलकर, अण्णा खवल, राजू कासकर आदी उपस्थित होते। श्रीराम फाइनेंस का करायचं काय? खाली डोकं वर पाय, गली गली में शोर है, श्रीराम फाइनेंस चोर है, गली गली में शोर है, श्रीराम फाइनेंस चोर है। नाव बदला, श्रीराम फाइनेंस नाव बदला, नाव बदला, नाव बदला, श्रीराम फाइनेंस नाव बदला। अरे श्रीराम फाइनेंस नाव काय ठेवायचं? रावण फायनान्स नाव ठेवायचं। श्रीराम फायनान्स नाव काय ठेवायचं? रावण फायनान्स नाव ठेवायचं। श्रीराम फायनान्स नाव काय ठेवायचं? रावण फायनान्स नाव ठेवायचं। एक वडा दोन पाव, श्रीराम फायनान्स एक वडा दोन पाव, एक वडा दोन पाव, श्रीराम फायनान्स भाड खाऊ। श्रीराम फायनान्स करायचं काय? खाली डोकं वर पाय। श्रीराम फायनान्स करायचं काय? खाली डोकं वर पाय। करणाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। एक वडा दोन पाव, श्रीराम फायनान्स भाड खाऊ। एक वडा दोन पाव, श्रीराम फायनान्स भाड खाऊ। दोन पाव, श्रीराम फायनान्स भाड खाऊ। एक वडा दोन पाव, श्रीराम फायनान्स भाड खाऊ। गली गली में शोर है, श्रीराम फाइनेंस चोर है, गली गली में शोर है, श्रीराम फाइनेंस चोर है, गली गली में शोर है, श्रीराम फाइनेंस चोर है। एक वडा दोन पाव, श्रीराम फाइनेंस भाड खाऊ। घाबरू नका अन्यायाला, आम्ही लढू न्यायाला। घाबरू नका अन्यायाला, आम्ही लढू न्यायाला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय एसटीच्या रूम मध्ये बसून सर्वसामान्य लोकांचं शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे गली गली में शोर है, गली गली में शोर है। एसटीच्या रूम मध्ये बसून सर्वसामान्य लोकांचं शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? नाव रामाचे, कर्म रावणाचे, नाव रामाचे, कर्म रावणाचे। हे नाव बदललंच पाहिजे, बदललंच पाहिजे, बदललंच पाहिजे। श्यामसुंदर मालवणकर यांनी श्रीराम फायनान्सच्या माध्यमातून श्रीराम फायनान्सने त्यांना 11,90,000चे कर्ज दिले ओढलेल्या ट्रकावर। आणि तो ट्रक ज्या मालवणकरांनी घेतला होता त्या मालवणकर रोजगारासाठी तो ट्रक कुठल्या तरी कंपनीला लावणार होते। ज्या अर्थी तो ट्रक श्रीराम फायनान्सने फायनान्स करून ओढलेला ट्रक जर त्यांना दिलेला आहे तर तो ट्रक आरसी बुकवर त्यांच्या नावावर चढला पाहिजे होता। अधिकचे 25,000 रुपये घेऊन सुद्धा त्यांनी ते केलं नाही। त्यामुळे श्यामसुंदर मालवणकर यांनी ज्या कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट करणार होते रोजगारासाठी ते त्यांचे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकले नाही। सबब या सगळ्या गोष्टीमुळे तो व्यक्ती खूप टेन्शन मध्ये गेला।
2015 मध्ये श्रीराम फायनान्सने स्वतः दिलेला ट्रक पुन्हा घेऊन गेले आणि आज ते घेऊन गेल्यानंतर तो ट्रक त्याचा लिलाव केला बाहेरच्या बाहेर 3.5 लाखामध्ये. याची कल्पना संबंधित व्यक्तीला देणं गरजेचं होतं. त्यांनी आपल्या माध्यमातून तो ट्रक कदाचित अधिक किमतीला घालवला असता ऋणातून मुक्त होण्यासाठी, पण श्रीराम फायनान्सने स्वतःच्या फायद्यासाठी तो ट्रक फक्त 3.5 लाखामध्ये लिलाव केला आणि आज कायद्याचा गैरवापर करत एकूण 70 लाख रुपये भरण्याची मागणी करत आहे. एकूण 70 लाख त्या माणसाने कुठून भरायचे? पूर्ण घरदार विकून पण तो माणूस हे पैसे उभे करू शकत नाही. अशा वेळी या माणसाने आत्महत्या करायची काय? त्याच्या परिवाराने करायचं काय? आज कर्जापोटी ज्या का आत्महत्या होतात वेगवेगळ्या ठिकाणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण हे असंच व्हायला पाहिजे का? आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर कर्जाखाली दबलेल्या लोकांनी आत्महत्या करतात यासाठी ओळखलं गेलं पाहिजे का? ह्या धोरणांना रोखणार कोण? यांना जा विचारणार कोण? आज अशी बरीचशी प्रकरणं आज या जनसमुदायामध्ये श्रीराम फायनान्सच्या माध्यमातून त्रासलेल्या, गांजवलेल्या, रंजलेल्या असे बरेच लोक उपस्थित आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेले आहेत. श्रीराम फायनान्स ज्या पद्धतीने आपलं काम करते आहे, त्यांची दादागिरी, गुंडगिरी, संबंधित व्यक्तीच्या घरी जाणे, गाडी घेऊन जाणे, आता तर एक प्रकार असा कामी आलेला आहे. तो व्यक्ती आपल्याकडे आहे, त्या व्यक्तीचे 2 व्हीलर गाडी शोरूम मध्ये घेतल्यानंतर 15-20 दिवसाच्या आत गाडी डिफॉल्ट निघाली, तो शोरूमचा विषय. पण 1 महिन्याचा हप्ता थकीत व्हायच्या अगोदर या श्रीराम फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्याने त्याची गाडी ओढून घेऊन गेलेली आहे. म्हणजे रावण ज्या पद्धतीने सीतेचे हरण करतो तो निदान ठरवून तरी होता, पण श्रीराम फायनान्सचे वसुली अधिकारी ज्याची कोणाची गाडी ओढायला गेले होते ती राहिली बाजूलाच, या तिसऱ्याचीच गाडी ओढून घेऊन गेले आणि ती बाहेरच्या बाहेर विकून सुद्धा टाकली. रावणाने सीतामाईला सुरक्षित ठेवले होते, ते प्रभू श्री रामचंद्र पुन्हा घेऊन गेले, याने ती विकून पण टाकली गाडी. म्हणजे यांचं कर्म रावणाच्याही पलीकडे जाऊन आहे. पहिले 35,000 त्या माणसाने भरले होते, आता अधिकचे पैसे भरून सुद्धा गाडी घेऊन जा असा पर्याय चाललेला आहे. मुळात गाडी ओढली हे चुकीचं होतं. त्या माणसाचा 1 हप्ता पण कंप्लीट झाला नव्हता. हे आणि असे कितीतरी विषय आज आपल्याकडे श्रीराम फायनान्सच्या काळ्या पंथाचं दर्शन घडवणारे आहेत. आज श्यामसुंदर मालवणकर हे लोकांमधून पुढे आले. जसं म्हणतो अन्याय करणारा त्रासदायक, अन्याय सहन करणारा पण त्याच्यापेक्षा अधिक त्रासदायक असतो, तो पण अन्यायकारक असतो. पण श्यामसुंदर मालवणकर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीपर्यंत पोहोचले. आपली हकीकत त्यांनी सांगितली. समाजामध्ये प्रत्येक माणसाने जर अन्याय होत असेल तर पुढे यायला पाहिजे, अन्यायासाठी आवाज उठवला पाहिजे. कारण एकट्या दुकट्या माणसाला हे खत पाणी घालणार नाहीत, हे त्यांना धमकवणार, त्यांचे वसुली अधिकारी येऊन धमकवणार. हे वसुली अधिकारी म्हणतात ते नक्की अधिकारी आहेत का, सर्टिफाईड झालेले, ते गुंडगिरी आहे, सावकारी वाजवली आहे का, हे सगळे प्रकार वाजवले जात आहेत, राबवले जात आहेत. आणि यासाठी म्हणून लोकाधिकार समितीने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हजर झालेली आहे. आज शोधायला गेले तर आज असे कितीतरी श्यामसुंदर मालवणकर या सावंतवाडीमध्ये दिसतील, तसेच पुण्यामध्ये दिसतील. पूर्ण जिल्ह्यामध्ये श्रीराम फायनान्सचा ज्या पद्धतीने एक नाग जसा वेगळा घालून बसतो त्या पद्धतीचे फायनान्सचे अधिकारी आणि वसुली करणारे गुंड प्रवृत्तीचे अधिकारी हे जसे बसलेले आहेत, गिळंकृत करण्यासाठी सर्वसाधारण कर्जदारांना हे रोखलंच पाहिजे. आणि यासाठी म्हणून हा आजचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आपण सावंतवाडीमध्ये केलेला आहे.
तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की अशा माध्यमातून हे अशी जर फणा काढून राहणार असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एक प्रकार असा होईल की आज आपण दुसऱ्या जिल्ह्यांना म्हणतो की त्या ठिकाणी कर्जापोटी आत्महत्या होतात. आज ती पाळी या फायनान्स कंपन्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गोष्टीला आम्ही तीव्र विरोध करतो. मायक्रो फायनान्स सुद्धा आपल्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. कारण महिलांमध्ये, कारण आता जसं श्रीराम फायनान्सचा मुद्दा समोर आला तसंच मायक्रो फायनान्सचा सुद्धा मुद्दा समोर येणं गरजेचं आहे. कारण त्याची जास्त चर्चा ही महिलांमध्ये होते आणि महिलांना जास्त ओढलं जातं त्यामध्ये. त्याच्यामुळे मायक्रो फायनान्समध्ये सुद्धा असे अतिरिक्त वसुली केली जाते. कारण तिथून जी वसुली करायला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त वसुली करून घेतली जाते. पण त्याच्यावर कानडोळा केला जातो आणि महिलांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. कारण त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान खूप कमी पडतं. कारण लवकरात लवकर लोन मिळावं यासाठी महिला जात असतात प्रत्येक मायक्रो फायनान्सकडे आणि त्याचाच गैरफायदा मायक्रो फायनान्स घेतं. पण ह्या मायक्रो फायनान्सवाल्यांना सुद्धा आपण आळा घालणं गरजेचं आहे आणि याची दखल सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे. जशी आज आम्ही श्रीराम फायनान्स बद्दल घेतोय तशीच मायक्रो फायनान्स बद्दल सुद्धा दखल प्रशासनाने घेऊन त्याच्यावर कारवाई करावी. आणि आम्ही लोकाधिकार समिती नेहमीच आम्ही त्यासाठी सज्ज राहणार आहोत. हीच जे अधिकारी आहेत, वसुली अधिकारी, हे गुंडगिरीने ज्या प्रकारे वसुली करतायत हे चुकीचं आहे. आणि असं जर कुठे घडताना महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या निदर्शनास आलं तर त्या रस्त्यावरती सुद्धा या वसुली अधिकाऱ्यांना आम्ही जसंच तसं उत्तर देऊ. आणि याच पद्धतीने मी आज इतिहास जमलेल्या सर्व कर्जदारांना सांगू इच्छितो की यांनी जर तुमच्यावर अन्याय केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या सोबत आजपासून कायमस्वरूपी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आणि महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्यासाठी असणार आहे. आपण कर्जदार आहोत, गुन्हेगार नाही. आणि महाराष्ट्र लोकाधिकार समिती ही नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे. जय जय महाराष्ट्र, जय लोकाधिकार समिती. गली में चोर है, श्रीराम फाइनेंस चोर है. एक वडा दोन पाव, श्रीराम फाइनेंस भाडगाव. एक वडा दोन पाव, श्रीराम फाइनेंस भाडगाव. या सावकारला खत पाणी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं करायचं काय? काही लोक वर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज सावंतवाडीमधील श्यामसुंदर मालवणकर यांच्या बाबत श्रीराम फायनान्सने केलेला अन्याय आणि अत्याचार हा शासनाच्या, समाजाच्या, प्रशासनाच्या आणि श्रीराम फायनान्सच्या समजेल अशा भाषेमध्ये आम्ही कानावर घालण्यासाठी आज उपस्थित आहोत. आज श्रीराम फायनान्सला पहिली वॉर्निंग म्हणून आम्ही मोजक्या लोक आलेलो आहोत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत थोडं सौम्य भाषेमध्ये आम्ही विनंती करतोय की आजपर्यंत श्रीराम फायनान्स कडून चाललेले जे गैरप्रकार आहेत, वसुलीच्या नावाखाली गुंडशाही जी चाललेली आहे ती यानंतर लोकाधिकार समिती जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नाही. मालवणकरची जर व्यथा बघितली तर अन्याय करणारे असुरी आनंद श्रीराम फायनान्स मिळवतंय का असा एक प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम फायनान्सच्या बंद झाला 2013 साली त्या मालवणकरला गाडी दिली होती. मालवणकरला दिलेली गाडी त्याच्या नावावर केली नाही आणि 15 साली श्रीराम फायनान्सची गाडी 15 साली श्रीराम फायनान्सने गाडी त्याची उचलून नेली. कायद्याची भाषा सांगणारे मला कायद्याने उत्तर देऊ शकतील का हा माझा प्रश्न आहे. ज्या वेळेला पहिल्या मालकाची गाडी उचलून तुम्ही आणली होती आणि मालवणकरला दिली होती ही कायद्याने प्रक्रिया पूर्ण करून आणली होती का? मालवणकर कडून गाडी आणली, ती गाडी परस्पर आणली, ती कुठच्या आदेशाने आणली होती याचं उत्तर तुम्ही देणार आहे का? कायद्याची भाषा करणारे हे चाललेले प्रकार कायद्याने चालले आहेत का नाही याचं उत्तर तुम्ही देणार आहात का? आणि हे जर उत्तर तुमच्या जवळ नसतील
तर तुम्ही गुंड आणि बेकायदेशीर वसुली करता हे मान्य करावं लागेल. 4 दिवसापूर्वीची भाषा तुमची होती आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो, पण आज मी सर्वांसमक्ष सांगतोय अशा बेकायदेशीर तुमच्या कृतीला खत पाणी घालणारा जो ऑर्बिट्रेटर असेल यानंतरच्या कालावधीत त्या ऑर्बिट्रेटरच्या तोंडाला सुद्धा शेण लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सुद्धा तुमच्या समोर सांगतो. कागदाने काही रंगवा आणि गोरगरीब जनतेची गाड्या ओढून न्या, कागद काही रंगवा आणि डोळ्याला पट्टी बांधून न्यायालयामध्ये केसेस दाखल करा. हे बेकायदेशीर कृत्य आहे, हे यानंतर थांबलं पाहिजे. कायद्याने तुम्ही जर सांगत असाल तर कायद्याचं आम्ही सदैव स्वागत केलेलं आहे, पण तुमचं एकही कृत्य कायद्याने नाही. कायमस्वरूपी बेकायदेशीर कारवाया तुम्ही करत असता. त्याचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण, कोणाची तयारी असेल तर समोर येऊन स्वीकारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शाखेतून फायनान्स केलेली गाडी 4-6 दिवसापूर्वी जत येथे गेली होती आणि जत मध्ये तुमच्या वसुली करणाऱ्या गुंडांनी ती गाडी अडवली आणि गाडी सोडवण्यासाठी 10,000 रुपये स्वतःच्या बायकोच्या खात्यावर घेतले. याचे पुरावे आहेत माझ्याजवळ. जर कोणाची कायदेशीर प्रक्रियेने करतो असं म्हणण्याची तयारी असेल तर माझ्याकडून हे स्वीकारायची तयारी ठेवा. आणि जर हे बेकायदेशीर असेल तर त्या माणसाचं आणि असं चुकीचं काम करणाऱ्याचं तुम्ही काय करणार आहे हे पण सांगणं आज गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ह्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या दारातून हलणार नाही. मालवणकरचं काय करणार हे पण सांगणं गरजेचं आहे. एक आंदोलनाची बातमी ऐकून तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आंदोलनाच्या बातम्या विविध ठिकाणी गेल्या. त्यातून एक अचानक रुपेश धरणे म्हणून व्यक्ती आली. त्याची सुद्धा गाडी अशीच 2 वर्षापूर्वी तुम्ही घेऊन गेले 2 व्हीलर. आज तो पैसे भरायला तयार आहे, मला माझी गाडी द्या. ती गाडी काय तुमच्या जवळ नाही, कारण ती परस्पर विकून मोकळे झालेला आहात असा त्यांचा आरोप आहे. यात जर तथ्य असेल तर तुम्ही यांची व्यवस्था वेळीच करणं गरजेचं आहे. आणि यात जर तथ्य नसेल तर असे संबंधित अधिकारी, संबंधित एजन्सी तुमच्या ज्या कोण नेमलेल्या आहेत त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्याची कारवाई करावी लागेल. आणि जर यानंतर तुमच्याकडून अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या तुमच्या एजन्सीजवर, तुमच्या वसुली अधिकाऱ्यांवर, तुमच्या गुंड प्रवृत्तीचे वाटेत गाड्या अडवून थांबवून गाड्या काढून घेणाऱ्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर नाईलाजाने आज खाली थांबलोय. यानंतर आम्हाला वरती यावं लागेल आणि ती पाळी कुणी आणायला द्यायची नाही. प्रोटेक्शनची भाषा करणाऱ्यांनो 10 वर्षापूर्वी याच ठिकाणी बांद्यामध्ये, आता खानसर गटले आपल्याला, त्या आंदोलनाची बातमी ऐकून आले होते. 10 वर्षापूर्वी अशीच बेकायदेशीर वसुली करणारी बांदा नगर अर्बनला आम्ही सुद्धा काय आहोत, संघटना काय याची जाणीव आम्ही करून दिलेली आहे. माझी एक तुम्हाला विनंती आहे की ती पाळी इथे आणण्याची आम्हाला, ती वेळ इथे आणण्याची आम्हाला पाळी आणू नका किंवा आमच्यावर वेळ आणू नका. तुम्ही वेळीच दक्षता घेऊन जर तुमच्या ह्या कृतींमधून सुधारणा झाली नाही तर नाईलाजाने तुम्हाला ऑफिसमध्ये बसण्याला द्यायला आम्हाला जमणार नाही. ऑफिसला बंद करावं लागेल. गोरगरीब जनतेवरती अन्याय करणारी आणि अशी बेकायदेशीर सावकारी पद्धतीची कारवाया करणाऱ्या या ज्या काही फायनान्स कंपन्या आहेत असा ह्या गुंडगिरी आम्ही जिल्ह्यामध्ये खपवून घेणार नाही. अशी जर गुंडगिरी सततची तुमची चालू राहिली तर याला वेळीच आळा घालावा लागेल. आज लोकशाहीचा पहिला मार्ग म्हणून आम्ही हा स्वीकारलेला आहे की सौम्य आणि साध्या भाषेत तुम्हाला समजून सांगणे, निवेदन देणे आणि त्या अनुषंगाने तुमच्यात परिवर्तन, तुमच्यात बदल होतात काय पाहणे, हा पहिली पायरी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. पण ही भाषा जर तुम्हाला कळली नाही तर लोकशाहीची आयुध आम्हाला सुद्धा माहिती आहेत. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेले आहेत. यानंतर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. आणि अशा वेळेला मी पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा डोळ्यात तेल घालून या गोष्टीचा माहिती घेणं आवश्यक आहे. मी प्रादेशिक वाहतूक अधिकाऱ्यांना पण तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की डोळ्यावर पट्टी बांधून ज्या कारवाया करताय त्या सुद्धा डोळे उघडे ठेवून यानंतरच्या कालावधीत कारवाया करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला आमच्याकडे तुमच्या सगळ्या याद्या, कच्चा चिठ्ठा जो म्हणतो तो आमच्या ताब्यात आहे. फक्त तुम्ही सांगाल त्या दिवशी उघडा करण्याची आमची तयारी आहे. चॅलेंज स्वीकारायचं असेल तरी सुद्धा आमची तयारी आहे. तुम्ही फक्त तुम्ही चुकत नाही एवढं सांगा, नसेल तर आमचं जे काय आम्ही सांगतोय त्या कारवाया करायला भाग पडा. जे बेकायदेशीर काम करणारे गुंड प्रवृत्तीचे वसुली अधिकारी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असे आहेत. तुमच्याकडे यादी नसेल तर यादी आम्ही देतो, तुमच्याकडे फोटो नसतील तर फोटो आम्ही देतो. वेळोवेळी लोकांच्या दारात, रस्त्यात कोणत्याही सक्षम न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय गाड्या थांबवून ज्या घेतल्या जात आहेत ही कधी यानंतर आम्ही सहन करणार नाही. मी पुन्हा सांगतोय की आज आम्ही पहिल्या
पहिली पायरी म्हणून सौम्य भाषेमध्ये आम्ही फक्त आमचा निषेध नोंदवतोय. आम्ही निषेध तुमच्यापर्यंत दर्शनी तुमच्या निदर्शनाला आणून देण्याचं काम करतोय. पण ह्या भाषेत जर आमचा निषेध तुम्हाला कळला नाही तर यानंतरची आम्हाला आमची भाषा बदलायला लागेल आणि ती वेळ तुम्ही येऊन देऊ नका. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कणकवलीच्या शाखेमधून अशाच गाड्या ओढून परस्पर विकून टाकलेल्या आहेत. तेही लोक आले ऐकून, आपल्या तुमच्या बातम्या ऐकूनच आले. म्हणजे हे प्रबोधनाचं काम तुम्ही करताय. आज सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही हा महत्त्वाचा विषय शासनाच्या, समाजाच्या आणि प्रशासनाच्या पटलावर ठेवताय. त्यामुळे मी पत्रकार बंधूंचा सुद्धा आभार आणि धन्यवाद मानतो. जय हिंद. अरे घाबरू नका अन्यायाला, लढू न्यायाला, घाबरू नका अन्यायाला. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. गली गली में शोर है महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा, महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा. बोलणं कळलं पाहिजे. मालवणकर यांच्या कर्ज प्रकरणाबाबत साधारणपणे 6 ते 7 महिन्यापूर्वी त्यांची तक्रार त्यांच्याकडे आलेली होती त्यांच्या शाखेमध्ये. त्या तक्रारीचं अद्यापपर्यंत उत्तर दिलं गेलं नाही. तुम्ही नेमलेले ऑर्बिट्रेटर त्यांनी 69 लाखाचं अवॉर्ड काढून आणून त्यांना दिलं. तुमची कायदेशीर प्रक्रिया कशी आहे, त्याला काय कायद्याने करायचं, सगळं कायदेशीर प्रक्रियेत बघू. पण ह्युमॅनिटी ग्राउंडवरती सुद्धा सोडा, आमचं म्हणणंच नाही. पण ज्या पद्धतीने 2013 साली घेतलेली गाडी त्याच्या नावावर करून दिली पाहिजे होती ती अद्यापपर्यंत त्याच्या नावावर केली नाही. त्याचा रेकॉर्ड आरटीओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या नावावरती न झालेल्या गाडीला तुम्ही कर्ज पुरवठा केला. ते कर्ज थकीत झाल्याचं सांगून तुम्ही त्याची गाडी कुठच्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय ओढून नेली. ती गाडी 2 वर्ष सडून 3.5 लाख विकल्याचं आम्हाला सांगताय आणि आज त्याच्याकडून 69 लाख रुपये वसुलीसाठी तुमचा अहवाल आणला. हा कुठच्याच कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही. तर त्याचं तुम्ही काय करणार नेमकं, ह्यासाठी आम्ही आजचा एवढाच आणि अन्य जी बेकायदेशीर काल एक तुम्हाला पुरावे देत होतो, कागद कुठे असेल ते त्यांच्याकडे. तुमचे नेमलेले कोण वसुलीला आहेत त्याचं नाव, फोटो, ID नंबर सगळंच आहे. ह्या तुमच्यासाठी चांगलेली कॉपी आहे. तर त्याने वाटेत एक गाडी अडवली आणि त्या गाडी परत देण्याचे म्हणजे वाटेत त्याने गाडी ताब्यात न घेण्याचे 10,000 रुपये बायकोच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. हे प्रकार एक सॅम्पल म्हणून तुमच्याकडे दाखवले. असे अनेक प्रकार अनेक ठिकाणी चाललेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारांमध्ये तुमचे अधिकारी पाहिजे तो कॉग्निजन्स देऊन त्यांना रिलीफ देत नाही. म्हणून ही आजची परिस्थिती ओढवलेली आहे. तुमच्या जर वेळीच तुमच्या प्रशासनाने त्यांचं उत्तर त्यांना दिलं असतं, त्यांचं म्हणणं काय आहे ते बघून त्याच्यावरती तोडगा काढला असता तर आम्हाला इथे येऊन हे करण्याची किंवा आंदोलन करण्याची पाळी आली नसती. त्यामुळे त्यांचं नेमकं करणार काय तुम्ही आणि असे जे बेकायदेशीर कृत्य करणारे अधिकारी आहेत त्यांचं काय करणार, एवढंच आमची आता मागणी आहे. तुमच्या सूचनांचं सहज स्वागत करतो मी. तुम्ही जे निवेदन दिलंय ते निवेदन परवा दिवशी आम्हाला प्राप्त झालंय. ते निवेदन आम्ही वरती कंपनीकडे पाठवलंय, वरिष्ठ कंपनीच्या ज्या अधिकाऱ्यांच्याकडे. त्याच्यावरती जो काही निर्णय येईल ते तुम्ही 1 पॉईंट कॉन्टॅक्ट करून तरी आम्हाला द्या. त्यांच्याशी आम्ही बोलू, त्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा करण्याचा प्रयत्न करणार. तक्रार देऊन जवळपास पहिली तक्रार त्यांनी दिली आहे, त्याला 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. आंदोलनाचं पत्र देऊन आय थिंक 7 ते 8 दिवसाचं कालावधी उलटून गेलं. तुम्ही आंदोलन आमचं कसं थांबवता येईल याच्यासाठी तुम्ही तुमचे पुरेपूर प्रयत्न करताय, पोलीस प्रोटेक्शन मागवताय. या सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. पण आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला वेळ नाही किंवा ते हे विचारून आम्हाला सांगताय, आम्हाला मान्य नाही. कारण आम्ही ॲडव्हान्समध्ये तुम्हाला इंटिमेट केलं, आम्हाला ठोस काहीतरी पाहिजे. हा विषय 2015चा आहे. त्यामुळे ह्या ब्रँचमध्ये सध्या काही डॉक्युमेंट अवेलेबल नाही आहे.
त्याच्यासाठी थोडा वेळ तुम्ही द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला आम्ही अगोदर पण भेटून आलो की आंदोलनाच्या पूर्वी पण थोडा वेळेचं लिमिटेशन असल्यामुळं आम्ही तुम्हाला विनंती करतोय की याच्यावरती लवकरात लवकर आम्ही तोडगा काढतो. तुम्ही तुमचं जे आंदोलन आहे ते तात्पुरतं थांबवा. किती दिवसात आम्हाला सांगताय तुम्ही? तोडगा म्हणजे त्याला काहीतरी डेडलाईन पाहिजे ना. त्या संदर्भात मी आता तुम्हाला डेडलाईन देऊ शकत नाही कारण माझ्या पण हातामध्ये नाही. मी तुमच्याशी मी तुम्हाला मोजवमध्ये जर सांगितलं आणि त्या दिवशी डेडलाईन नाही पाहिजे तर परत सगळ्यांचा वेळ वाया जायला नको. मी तुम्हाला एक पर्सनली तुम्हाला तुमच्या फोन नंबरवरती आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो की किती दिवसात आम्ही त्याच्यावरती तोडगा काढू. आम्हाला तुम्ही सांगा 15 दिवस लागतील, 1 महिना लागेल, 2 महिने लागतील, 6 महिने लागतील, काही असेल चालेल. मी एवढ्या मोकळ्या मनाने तुमच्याशी बोलतोय. मला 6 महिने सांगितले तरी चालेल. पण नसेल तर सांगा की ठीक आहे त्याचं कर्ज माफ झालं पण काहीतरी डेडलाईन पाहिजे. तुम्ही संध्याकाळी सांगाल. आलेल्या सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. उत्स्फूर्तपणाने आलेले लोक आहेत. आज सौजन्याने आम्ही त्या तुमच्या काही लोकांच्या विनंतीला मान देऊन लोक बोलवले नाही पण मेसेज ऑलरेडी गेलेले होते. आलेले लोक एवढेच हे आम्ही सौजन्य ठेवतो. तर त्याला तरी किमान मोगम अशी तुम्ही उत्तर देऊ नका. आम्हाला डेडलाईन काहीतरी सांगा. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने सुद्धा स्वीकारण्याची आमची तयारी आहे. हे मालवणकरसाठी. आणि हे जर बेकायदेशीर कृत्य आहे त्याचे पुरावे तुमच्या जवळ दिले तुम्ही त्याचं काय करताय ते आता लगेच सांगा. हा जो विषय आहे तो श्रीराम सिटीचा आहे. त्याच्या संदर्भात माहिती घेऊन मी सांगतो तुम्हाला. ह्याच्यावर ठीक आहे. याच्या संदर्भात माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेल. कारण कसं आहे टू व्हीलर लोन वेगळं असतं, कार लोन वेगळं आणि कमर्शियल वेगळं ते डिपार्टमेंट वेगळं आहे. आमच्या इथे हे जे आहे हे आमचं याचं लोन आहे म्हणजे कमर्शियल व्हेकलचं लोन आहे. मालवणकरांचं जे आहे ते श्रीराम इक्विटीचं आहे. आता हे जे तुम्ही सांगताय हे कार लोन मालवण शाखेचं आहे आणि मगाशी जो विषय झाला टू व्हीलर हे वेगळं आहे. तर सगळ्या संदर्भात तुम्हाला उत्तर आम्ही देऊ. सावकाशी उत्तर द्या. फक्त 2च मुद्दे आहेत की मालवणकरांचं डेडलाईन आम्हाला सांगा. जी तुम्ही सांगाल ती डेडलाईन आम्ही स्वीकारायला तयार. आम्ही अजिबात त्याच्यात कंडिशन ठेवली नाही तुम्हाला. पण हे जे पुरावे दिले ते मालवण शाखेचं आहे, ताजं आहे आणि सगळा पैसे माहिती. त्याच्यावर कारवाई काय करणार ते आम्हाला सांगा. वैयक्तिक अकाउंटला पैसे घेतले त्या एजन्सीचं तुम्ही काय करणार आहे आणि वैयक्तिक गेलेले त्या 10,000 रुपयाचं तुम्ही काय करणार. हा फक्त विषय जो आहे मालवणकरांचा एजन्सीवरती कारवाई करणार का तुम्ही? डिस्कस व्हायला पाहिजे लोकांसमोर. ते सांगायला पाहिजे. ते सांगायला पाहिजे. ट्रान्सफर बायकोच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले 4 भिंतीत नको आहेत आम्हाला. बायकोच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले पैसे बघा खाली पुढे UPI ID दिलेला आहे. पुढे लास्ट पेजला ह्या केसमध्ये याच्यावरती आम्ही रजिस्टरला नोटीस पाठवून त्याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करून तुम्हाला त्याची प्रत देतो. कारवाई आम्ही करू त्याच्यावर 100%. गेलेले पैसे रिकव्हर करून त्याला रिफंड करणार तुम्ही. साहेब आता हे कारवाई तर करणार. कारवाईचा अर्थ तो येतो नोटीस पाठवली त्यांना की नोटीसचं उत्तर दिलं आम्हाला किंवा त्याची हे रद्द करू आणि जे काय असेल कस्टमरचं नुकसान जे झालंय त्याच्या संदर्भात त्याच्याकडनं रिकव्हरी करू. काय विषय नाही. हा तुमचा एक प्रकार श्यामसुंदर मालवणकरांचा नाही नाही पण जिल्ह्यामध्ये जे अशा पद्धतीने तुमचे रिकव्हरी ऑफिसर जे धुडगूस झाले तुम्ही म्हणता ना हा एजन्सीचा विषय ती शाखा वेगळी आहे ही शाखा वेगळी आहे. पोरांचे नावं वेगवेगळे असेल तर बाप एकच आहे ना. राम श्याम तान्या मान्या ही नावं ठेवलंय तुम्ही पण बाप एकच आहे ना. मला सांगा या तुमच्या जिल्ह्यातले हे कार्यकर्ते थांबणार की नाही. जे गुंड तुम्ही नेमणूक करताय ज्या गुंडाची नेमणूक करताय आणि त्या गुंडाच्या माध्यमातून लोकांना देशोधडीला लावण्याचं काम करताय ते थांबवणार की नाही. लोकांच्या मुली उचलून नेणार, आया बहिणींना उचलून नेणार. ही दादागिरी करतात तुमचे रिकव्हरी एजंट. जेव्हा घरात त्यांचे नवरे नसतात घरात जाऊन बसतात. आमका वरना प्रेशर आहे. आमका साहेब बोलवतो साहेबांचं प्रेशर आजच द्या आताच द्या आम्ही घरात येऊन बसतो. हे गोष्टी तुमचे रिकव्हरी एजंट ही भाषा करतात लोकांच्या घरात घुसून बसतात. आम्ही काय करतो साहेबांचो ट्रेस वरून ट्रेस आमका विचारतात हे प्रकार घडतं.
नाही बोलले तर आपण पुढे काय असेल ते आपण ठरवू ना. नाही नाही साहेब असं नाही बोलले तर होतंय. माझ्या आम्ही आणतो मालवणमध्ये असं ही गोष्ट कृत्य होते. करणाऱ्या माणसाला आम्ही काय तुमची परवानगी घ्यायला येणार? रिझर्व्ह बँकेने परवाच सांगितलेलं आहे की संध्याकाळी 7 ते सकाळी 7 कुणी कोणाच्या घरी जायचं नाही. तर मी फायनल स्टेटमेंट देत होता की मालवणकरांच्या बाबतीत आपण एप्रिल एंड पर्यंत जो काही योग्य निर्णय प्रदेशांच्याकडनं काढून आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. तसं लेखी आम्हाला काय देत आहे? लेखी देत आहे? लेखी द्या आम्हाला. वॉरंट सांगतो, काही problem नाही. हो साहेब हे द्या. हो साहेब आता काय मिनिटात तुम्ही पण बोलून टाकी. सामान्य जनतेचे लोक आहे. हात मारतो किती वाजता हात लावला ऐकायला येत नाही कुठले मला वॉरंट काढलंय. आपण आंदोलनाला बसलोय शिस्तीत झालं पाहिजे. आवडतं बसा 2 मिनिटं. काय आहे ते मला सांगा मी विचारतो. प्रवीण सावंतला विचारलं बाबा आपण काय आहे ते मला सांगा. असू दे ना 10 मिनिटं बसतो. 10 मिनिटं बसतो. आम्हाला काय दिसत आहे? आम्हाला ऊन पाऊस काही कंपनीकर साहेब आगे बढ़ो, कंपनीकर साहेब आगे बढ़ो. महाराष्ट्र लोकधिकार समितीचा जय भवानी.